समाज बाल विकास केंद्र लातूर इयत्ता 9वी वर्गात शिकत आहे. आमची शाळा सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून आम्हा 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तीच्या मुलाखत घेण्याचा उपक्रम शाळेने दिलेला आहे. म्हणून मी आज श्री विवेक सयाजीराव सौताडेकर इतिहास संशोधक, साहित्यिक तथा लेखक यांची मुलाखत घेत आहे. नमस्ते सर. ज्ञानप्रकाश परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न असा आहे की बालपणातील संस्काराचा परिणाम आपल्या जीवनावर होतो का, आणि होतो तर तो कसा? 100% होतो. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जे संस्कार होत असतात ते बालपणीच फार मोठ्या प्रमाणात संस्कार होत असतात. आणि ज्या परिवाराची पार्श्वभूमी ही तशा पद्धतीची असते त्याच्यावर संस्कार मोठ्या पद्धतीने होतात. आता माझंच उदाहरण जर घ्यायचं असेल तर मी ज्या भागामध्ये राहतो हा लातूरचा जुना गाव भाग आहे. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, आयुर्वेदिक डॉक्टर होते. आमच्या घराण्यामध्ये कला, वैद्यकशास्त्र, आर्य समाज, नाट्यशास्त्र अशा पद्धतीचे अनेक संस्कार असल्या कारणानं आणि वडील हे स्वातंत्र्य सैनिक असल्या कारणानं घरामध्ये सातत्याने इतिहासाच्या चर्चा व्हायची आणि ऐतिहासिक चर्चा सातत्यानं होत असल्यामुळं माझ्याही बालमनावर एक इतिहासाविषयी एक प्रभाव आणि इतिहासाची एक आवड निर्माण झाली. आणि आज मी इतिहासाचा अभ्यासक म्हणून जो काही समाजामध्ये ओळखला जातो त्याचा परिणाम हा म्हणजे माझ्यावर झालेले बालसंस्कारचा. तुमचे छंद कोणते आहेत? माझे छंद वाचन आहे, वक्तृत्व आहे, लेखन आहे. हे माझे प्रामुख्याने छंद आहे. संशोधन करण्याची आवड तुम्हाला बालपणापासून होती का? तेच मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना सांगितलं की घरात पार्श्वभूमी हे सौताडेकर परिवार म्हणजे पूर्वीचं एक सुशिक्षित परिवार होतं. ज्या वेळेला लातूरच्या परिसरामध्ये किंवा सगळीकडेच एक शिक्षणाचं फार काही मोठं वातावरण नव्हतं, त्यावेळेला आमच्या परिवारामध्ये सगळेच लोक शिकलेले होते. विशेषतः पुरुष मंडळी हे खूप मोठ्या प्रमाणात शिकलेली होती. माझ्या आजोबांना 3 भाऊ होते. माझे आजोबा शिक्षक होते. माझे 2 नंबरचे जे चुलत आजोबा आहेत ते आजोबा वकील होते. 3 नंबरचे आजोबा माझे डॉक्टर होते. आणि 4 नंबरचे जे आजोबा आहेत ते अभिनय कौशल्य म्हणजे नाटकामध्ये ते काम करायचे. संगीत नाटकं ती परंपरा सुरू केली. ते संगीताचे शिक्षक होते. अशी एक सुशिक्षित परिवारातील ही पिढी होती. आणि सातत्यानं गावभागात राहिल्यामुळे इथले सण, वार, जत्रा, उत्सव, परंपरा या गावभागामध्ये सातत्यानं हे जोपासल्या जायच्या. आणि आपल्या वाड्याला एक मोठा इतिहास असल्या कारणानं, सौताडेकर परिवाराला एक इतिहास असल्या कारणानं त्यामुळं लातूरची संस्कृती, लातूरचा इतिहास याची सातत्यानं घरात चर्चा व्हायची. त्याच्यामुळं माझ्या मनावर एक संस्कार सातत्यानं इतिहासाचे आणि संस्कृतीचे झाले. त्यामुळं लहानपणी संशोधनाची म्हणण्यापेक्षा इतिहासाची आवड मात्र मला लागलेली होती. आणि संशोधनाची जी आवड आहे ती संशोधनाची आवड BA नंतर मी संशोधनाला सुरुवात केली, MA ला आल्यानंतर. इतिहास विषयाची आवड तुम्हाला कोणामुळे निर्माण झाली? इतिहास विषयाची आवड तसं तर प्रत्येकाला इयत्ता 4थीचा मराठ्यांचा इतिहास हे पुस्तक ज्या वेळेला आपल्याला अभ्यासक्रमाला असतं, एखादे शिक्षक आपल्याला शिकवत असतात, शिक्षकांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जडणघडणीमध्ये वाटा असतो. आणि इयत्ता 4थीचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास शिकवत असताना एक स्फुरण चढायचं, प्रेरणा मिळायची. आणि सातत्यानं मला वाटायचं की बाबा इतिहास कशा पद्धतीनं लढला गेला, त्यामुळे एक उत्सुकता माझ्या मनामध्ये निर्माण झालेली होती. आणि त्यामुळं 4थीला असल्यापासूनच मला इतिहास या विषयाची आवड होती. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा मग 10वी पर्यंत इतिहास विषय होताच. त्याच्यानंतर मी 11वी-12वीला इतिहास घेतला. BA ला एक ऑप्शनल मध्ये विषय इतिहास घेतला. MA हिंदी आणि इतिहासातून केलं. आणि इतिहास संशोधनाचं काम पुन्हा मी नंतर सुरू केलं. म्हणजे इतिहासाची आवड जी आहे, ज्याला जीन्स असं म्हणतो आपण, ते लहानपणापासूनच माझ्यामध्ये होते. जेव्हा तुम्ही कोणत्या तरी गोष्टीवर संशोधन करता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीची कशा प्रकारे माहिती घेता?
मुळात संशोधन म्हणजे चिकित्सा. कुठल्याही विषयाच्या तळापर्यंत जाणं त्याला आपण संशोधन असं म्हणतो. आता एखाद्या गोष्टीचं संशोधन म्हणजे माझी संशोधनाची सुरुवात लातूरच्या इतिहासापासून झाली. मी MA ला असताना एक प्रकल्प, जसं आता तुमच्या शाळेमध्ये जे प्रकल्प असतात एखाद्या विषयावर लिहायचं, तसा आम्हाला MA ला असताना एक 100 गुणाचा एक विषय होता आणि त्याच्यामध्ये एखाद्या विषयावर तुम्ही संशोधन करून किंवा एखाद्या विद्यापीठाने दिलेल्या विषयावर तुम्ही टेबल वर्क आणि फील्ड वर्क अशा 2 प्रकार असतात त्याचे. टेबल वर्क म्हणजे आपण जो विषय एकदा एखाद्या विद्यापीठाने दिला तर ग्रंथालयातून पुस्तकांना वाचणं आणि त्याच्यावर एखादा प्रकल्प सादर करणं, त्याला आपण टेबल वर्क म्हणतो. आणि फील्ड वर्क म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपण संशोधनात्मक इतिहासाची माहिती तिथं अनेकांच्या मुलाखती घेऊन तिथले शिलालेख, ताम्रपट, त्याच्याविषयीचे ग्रंथ वगैरे याचं संशोधन करून वाचन करून जी माहिती आपण कलेक्ट करतो त्याला फील्ड वर्क आपण म्हणतो. तर मी काय केलं, MA ला असताना तो माझ्या प्रोजेक्टचा विषय होता लातूर के ऐतिहासिक देवस्थानों का अभ्यास, असा हिंदीतून तो विषय होता. तर मी माझ्या लातूरच्या इतिहासाच्या अनुषंगानं पहिल्यापासून माझ्या मनामध्ये एक उत्सुकता होती. मला असं वाटायचं की फक्त पुणे, मुंबई, कोल्हापूर, दिल्ली वगैरे अशाच शहरांना इतिहास असतो का, लातूरला इतिहास नाही का, अशी मला एक उत्सुकता होती. त्या उत्सुकतेपोटी मी लातूरचं संशोधन सुरू केलं आणि MA ला असतानाच त्या संशोधनाची माझी सुरुवात झाली. आणि ते संशोधन करीत असताना सुरुवातीला काय करायचं असते की समजा लातूरमधले काही देवस्थान आहेत, तर त्या ऐतिहासिक देवस्थानांमध्ये समजा सिद्धेश्वर एक देवस्थान आहे, हे जुनं देवस्थान आहे, आपलं लातूरचं ग्रामदैवत आहे. त्या ठिकाणी जायचं, त्याची पाहणी करायची. मग आपल्याला सुरुवातीला त्याची काही माहिती नसते. मग तिथं जो कोणी पुजारी असतो, देवस्थानचे ते ट्रस्टी असतात, पदाधिकारी असतात, त्यांना आपण विचारपूस करायची. आणि विचारपूस केल्यानंतर मग ते सांगतात एवढ्या वर्षापूर्वीचं देवस्थान आहे वगैरे. मग त्यांना आपण विचारायचं की बाबा तुमच्याकडे काही याच्या संदर्भाने काही ग्रंथ आहेत का, कागदपत्र आहेत का. मग ते आपल्याला सांगतात. मग मी तसंच संशोधनाला सुरुवात केली. मग मी ज्या वेळेला लातूरच्या देवस्थानाचा अभ्यास सुरू केला त्यावेळेला मग मी त्यांना विचारलं की त्यांनी सांगितलं बाबा इथे एक शिलालेख आहे. शिलालेख म्हणजे दगडावर लिहिलेली माहिती. मग तो शिलालेख आता ह्याच्यावर काय लिहिलं हे त्यांना माहित नव्हतं. मग अशाच पद्धतीत कुणाला माहित असेल. मग इतिहासाचे अभ्यासक सुगो जोशी आहेत म्हणून सांगितलं. मग मी त्यांच्याकडे गेलो. मग त्यांनी मला सांगितलं की पुण्याला डेक्कन नावाची संस्था आहे, त्या ठिकाणी इतिहासकार ग. खरे यांनी लातूरला 1932 ला येऊन त्या सगळ्या शिलालेखांचं प्रकाशन केलं आणि 1934 ला इतिहास संशोधन पत्रिकेमध्ये ते छापून आलेलं आहे. मग मी म्हणलं त्यांना ती पत्रिका कुठे भेटेल. त्यांनी म्हणले ती पत्रिका डेक्कनला भेटेल. मग मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीला गेलो. तिथून ती पत्रिका म्हणजे पुस्तक असतं, त्या पुस्तकाची झेरॉक्स प्रती घेतल्या. त्या झेरॉक्स प्रती घेऊन पुन्हा त्याच्यावर काय लिहिलंय हे मला समजलं. मग तो शिलालेख कधीचा आहे हे समजलं. पापविनाशमध्ये अशाच पद्धतीचा शिलालेख आहे. मग ही जी पद्धत असते की आपण काय करतो, पहिल्या सुरुवातीला विचारपूस करतो. आपल्याला त्या विचारपूस मधून काहीतरी आपल्याला निष्पन्न होतं किंवा आपण तो सांगतो माणूस माझ्याकडे नाही, मग आता तुम्ही ह्याच्याकडे जा, मग त्याच्याकडे जायचं.